हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, थोडं थोडं का होईना पण पाणी जे आहे ना रोज झाडांना घालत आहे, कारण कालही त्यांना पाणी मिळालेलं नव्हतं. आज म्हटलं थोडं थोडं पाणी घालूयात झाडांना. पाणी जोपर्यंत नळाचं चालू आहे तोपर्यंत सगळ्या झाडांना पाणी घालून दिलेलं होतं. आणि त्यानंतर ना घरातली सगळी कामं वगैरे आवरून झाल्यानंतर मला जरा बाहेर जायचं होतं. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना मी भरून ठेवलेल्या होत्या 2-3 दिवस आधीच किचन ओट्यावरती एका साईडला होत्या. तर त्याच्यामध्ये मी लोणचं भरून ठेवलेलं आहे. म्हणजेच माझ्या इथल्या सासूबाई आहेत ना त्यांना ते मला द्यायचं होतं. लोणचं वगैरे सगळं मी बरणीमध्ये काढून ठेवलेलं होतं आणि रोजच्या वापरातलंही संपलेलं होतं. तर त्याच्या एका वाटीमध्ये तेही काढून घ्यायचं होतं. मला ना मस्त छान अशी छोटीशी एखादी अशी बरणी आणायची आहे चिनी मातीची, ज्याच्यामध्ये आपण लोणचं वगैरे काढून घेऊ शकतो अशी. आधी होती माझ्याकडे पण फुटली ती. त्यामुळे कारण चिनी मातीच्या वस्तू म्हणा किंवा काचेच्या खूपच जपून हाताळाव्या लागतात, नाहीतर लगेच फुटून जातात त्या. तर ती फुटलेली आहे आणि आता आणायची मला खूप हौस आहे की तशी एखादी बरणी मस्त ओट्यावरती ठेवायला आपल्याला आणूयात आपण. त्याच्यावरती रोजचं आपल्याला जे काही लागणारं लोणचं आहे ना ते आपण काढून घेऊ शकतो जेवणाच्या वेळेस. तर त्यासाठी तेही काढून घेतलं आणि सासूबाईंसाठीही एका बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे. आणि थोडाफार मुरब्बाही द्यायचा होता टेस्टला की कसा झालेला आहे काय नाही. आम्ही तर खाल्लेला खूप छान झालेला आहे. यावेळेस मस्त झालेला आहे एकदम. मागच्या वेळेससुद्धा छान होता आणि वर्षभर आरामात टिकला होता. अजून बनवायचा आहे मला. 2 किलो कैऱ्या आणून बनवून घ्यावा असा विचार चालू आहे. पण कैऱ्या घ्यायला जायचंच वेळ नाही आहे. आणि आता कसं थोड्याशा पिकलेल्या वगैरे कैऱ्या निघून जातात ना, त्यामुळे जरा भीतीच वाटते की व्यवस्थित निघायला पाहिजे. आता ह्या 4 कैऱ्या आणलेल्या होत्या. त्याच्यातून एक मोठी कैरी पूर्णपणे पिकलेली निघालेली होती. नाहीतर अजून थोडा जास्त बनलाच असता मुरब्बा. पण चला असू द्या, वेळ मिळाला की नक्कीच आता लवकरात लवकर एवढ्या 2-4 दिवसात च्या आतमध्येच त्या कैऱ्या आणून थोडा अजून करून ठेवावा लागेल. कारण टिफिन वगैरे देतो ना आपण तेव्हा देण्यासाठी सुद्धा बरा पडतो सोबत. चला मी निघालेली आहे आता तिकडे सासूबाईंकडे. तोपर्यंत पावसाची सुरुवात इथे झालेली होती. पाऊस आलेला होता पण व्हिडिओ ऑन करताना लगेच गेला. इकडे उजेड येतं ना या साईडने, त्यामुळे ब्लर येतो. काही नाही, जास्त पाऊस काही आला नाही. थोडासा नॉर्मल आला आणि लगेचच गेला. तर म्हटलं चला आता घरी आलेली होती. वेदूला तिकडनं घेऊन मग मी रिटर्न येत असते 12:30ला. त्याच्यानंतर मग ही जी रद्दी होती ना तिची तिने काढून ठेवलेली होती. सिद्धीची तर मागच्या वेळेसच देऊन टाकली मी याला भंगारवाल्याला रद्दीमध्ये. आणि तिची जी काही जुनी बुक्स वगैरे जे नोटबुक वगैरे वर्कबुक टेक्स्टबुक सगळे काही होते ना ते तिने काढून ठेवलेले होते. ते द्यायचे होते कारण त्याचा ना खूप सारा पसारा वगैरे आणि कपाटही खाली करून घ्यावी लागते नवीन बुकं आले म्हणजे. तर तिने हे 2-3 दिवस झाले खाली करून ठेवलेलं होतं पण व्यवस्थित काही ठेवलेलं नव्हतं. म्हटलं व्यवस्थित ठेवते आणि पुढच्या 1-2 दिवसात ही रद्दी पण काढायचीच आहे. आणि तिचे जे जुने काही टेक्स्टबुक वगैरे होते ना ते काही कोणाला उपयोगालाही येणारे नाही आहेत, कारण पोषण वगैरे चेंज झालेलं असल्यामुळे काही कोणाला देताही येणार नाही. आणि अजून असंच थोडंफार बरंचसं सामान आहे जे भंगारमध्ये द्यायचंच आहे मला. तेही काढून घ्यायचं आहे आणि दोघं-तिघं मिळून एकदाच सगळं काही देऊन टाकणार आहे. कारण नको त्या वस्तू ठेवण्यापेक्षा दिलेल्याच बऱ्या असतात. कारण त्यांचा पसारा हा खूप जास्त होतो घरामध्ये. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की ठेवू, ठेवू, ठेवू. पण 1-2 वर्ष जरी ठेवून ती वस्तू आपल्याला कधीच वापरायला आली नसेल वर्षभरातनं एकदासुद्धा, तर ती ठेवून काहीच फायदा नसतो. ती शेवटी टाकूनच द्यायची. कारण उगाच अडगड आणि नुसतंच सामान मग घरामध्ये कोंबून ठेवून गर्दीच होत असते, बाकी काही नाही. त्यामुळे ते दिलेलंच बरं. म्हटलं तर ते काढायचं आहे थोडंफार सामान मला. त्यानंतर संध्याकाळचंच डायरेक्ट टायमिंग तेव्हाच मी शूट करायला घेतलेलं होतं. दूध आणलेलं होतं बाहेरून. ते लगोलग म्हटलं तापवायला ठेवते, कारण गरमी असल्यामुळे लगेच खराब व्हायची शक्यता असते आणि लगेच आणल्या आल्याच तापवायला ठेवलेलं बरं पडतं.
आणि कालचे जे काही मखाणे उरलेले होते, आता मी काल तुम्हाला जी प्रोटीन पावडर दाखवली व्हिडिओमध्ये, त्याच्यातनं एवढे मखाणे शिल्लक राहिलेले होते आणि आता म्हटलं ते असेच तर काही खाता येत नाही, तर मुलींना थोडंसं मस्त छान कढईमध्ये थोडं तूप, लाल तिखट, हळद वगैरे आणि चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून मस्त छान असं करून देते आणि दुपारच्या वेळेला स्नॅक्स म्हणून किंवा असं छान असतं, मुलांना आवडतातही. त्यामुळे म्हटलं करून देते यांना दोघींनाही तसं. थोडेच शिल्लक होते, जास्त काही नव्हते, पण एखादी बरणी भरली की दुपारच्या वेळेला स्नॅक्समध्ये जरा बरं पडतं. तर आणि मखाणे हे चांगलेच असतात आपल्या आरोग्यासाठी, त्यामुळे खाल्ले पाहिजे. आता जी प्रोटीन पावडर बनवलेली होती ना, त्याच्यामध्ये तुम्ही कोको पावडर वगैरे टाकू शकतात किंवा साखर तुम्हाला हवी असेल ती टाकू शकतात, जेणेकरून त्याला टेस्ट छान येते. बरेच जण मिल्क पावडर वगैरे टाकतात, तर मिल्क पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकतात, पण मी ते काही जास्त ॲड केलेलं नव्हतं, कोको पावडर वगैरे. आणि नुसतंच जर तुमची मुलं पीत नसतील साधं असं आपल्या दुधामध्ये टाकून, तर तुम्हाला ॲड करायचे असेल तर करू शकतात. त्याच्याने छान अशी टेस्ट वगैरे येते. तर ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकतात आणि थोडं चाळणीने जर चाळून घेतलं ना, तर छान व्यवस्थित होतं. अजून ते आपली पुरणाची चाळण असते ना, त्याच्याने चाळून घ्यायचं आणि मग बरणीमध्ये भरून ठेवायचं. तसंच न करता, कारण लहान मुलं असली तर काही वेळेस थोडंसं खातही नाही, तर थोडं चाळणीने चाळून घ्यायचं आणि मग बरणीमध्ये भरून ठेवायची ती पावडर. चला, मस्त छान मखाने जे आहेत ना, ते भाजून घेतलेले होते. थोडंसं मी त्याच्यामध्ये ना चाट मसालाही ॲड केलेला होता, कारण त्याच्याने ना मस्त छान असं चटपटा जे टेस्ट आहे ना, ती येत असते त्याला. त्यामुळे थोडासा नॉर्मल मी त्याच्यामध्ये चाट मसालाही ॲड केलेला होता आणि तुपामुळे ना खूप छान मस्त चवही येते त्यांना. तर असे भाजून ठेवले की दुपारच्या वेळेला मुलांना खाण्यासाठी सुद्धा बरे होऊन जातात. आणि असे बिना रोस्ट केलेले जर असले ना, ते पूर्ण वातळे असतात, त्यामुळे खाण्याची काहीच मज्जा वाटत नाही. सकाळी जरी लवकर मुलं जात असतील ना स्कूलमध्ये, तर टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे एकदम छोटे मुलं असतात ना, नर्सरी, ज्युनियर, सीनियरचे, तर त्यांना कसं थोडंफार स्नॅक्स दिलं तरी होऊन जाते. 2, 2.5, 3 तासाची त्यांची स्कूल असते, फक्त जास्त वेळ काही नसते. त्यामुळे असं छोटं-मोठं जरी दिलं तरीसुद्धा हेल्दी जे आहे ना, ते त्यांना मिळून जातं. तर मस्त छान अशी बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि अशा बरण्या वगैरे भरून ठेवायला ना मला खूप जास्त आवडतात. असं एखादं मस्त छान घरामध्ये ना पूर्ण काचेच्या बरण्यांचं असं एखादं सेक्शन करावं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही सगळं असं भरून आपण बरण्यांमध्ये ठेवू शकतो आणि छान-छान आपल्याला असं मस्त नवीन-नवीन काय-काय बनवून आपण त्याच्यामध्ये भरून ठेवू शकतो किंवा उघडलं की लगेच काढलं की झालं आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसेल असं. चला, थोडा वेळ होता मला सिद्धीला घ्यायला जाण्यासाठी. तोपर्यंत म्हटलं कपडे सुकलेले आहेत, त्यांच्या घड्या वगैरे करून घेऊयात. कारण वातावरण इतकं जास्त काही वाटत नव्हतं की पाऊस येईल असं. पूर्ण मोकळं होतं आणि सकाळचे कपडेही छानपैकी सुकलेले होते. आता कसं पाण्यामुळे लवकर कामं होतात आणि लवकर कपडे वगैरेही टाकून होतात. त्यामुळे लवकर सुकतात सुद्धा आणि ऊन असलं तर काही नाही. पावसाळा सुरू झाला की कपड्यांचे तेवढे वांदे होऊन जातात. तर वातावरण सगळं व्यवस्थित होतं आणि मग मी जायला निघाली होती सिद्धीला घेण्यासाठी. तोपर्यंत मध्येच इतका जोराचा पाऊस चालू झालेला होता ना, घरून निघाल्यानंतर वाटतच नव्हतं की पाऊस येईल असं. पण तिकडे गेल्यानंतर खूप जोराचा पाऊस चालू झाला. चला, घरी आल्यानंतरचं दृश्य जे मी मिस केलेलं होतं बाल्कनीमधून मस्त पाऊस बघायचं, ते तुम्हाला दाखवत आहे आता. नॉर्मल थोडा थोडा चालू आहे पाऊस. आज दिवसातून 2दा पाऊस आला आणि दोघंही टाईम मी बाहेर होती आणि आत्ता इथे आम्ही आलो ना, पावसातून भिजून आलो. घरी आल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि एका ठिकाणी आम्ही थांबून गेलो होतो, तरीही आम्ही भिजलोच. कारण जोराचा पाऊस सुरू झालेला होता आणि सिद्धीने इथे कांदा भजी कर असं तिची अट चालू होती, तर तिने स्वतःचे ते कांदे वगैरे काढून कट करायला घेतलेले होते. तिला म्हटलं चल ठीक आहे, मी कांदा भजी जी आहे ती करून देते. कारण कांदा खूप जास्त म्हणजे असा तिखट ज्याला म्हणतो ना आपण तसा. तिला डोळ्यातून खूपच जास्त पाणी वगैरे गळायला लागलेलं होतं. तिला म्हटलं तू राहू दे, थांब मी करते. पण तिला काही धीर नव्हता, तर तिने लगेच कांदा कट करायला घेतलेला होता आणि पाऊस चालू आहे म्हटल्यावर कांदा भजी ही झालीच पाहिजे असं असं तिचं मत होतं आणि थोडाफार पाऊस आला त्यामुळे जरा थंड असं वाटत होतं.
त्यामुळे मग कांदा भजी करायला घेतलेली होती. तर आधी सुरुवातीला मस्त छान लांबट असा कांदा चिरून घेतला, लांब पातळ, आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडा वेळ झाकून ते तसंच ठेवलं. आणि आता कांदी भजी बनवणार आहे म्हटल्यावर सगळे भजेच खातील, त्यासाठी आता दुसरं भाजी पोळी करण्यापेक्षा आपण आता म्हटलं खिचडीच करूया आपली मस्त छान अशी खानदेशी थोडीशी. आणि जो जीरा राईस मी म्हणजे तांदूळ आणून ठेवलेले होते ना, जीरा तांदूळ, त्याची मला बघायचं होतं की कशी खिचडी बनते. तर म्हटलं एकदा आणून, मी अजूनपर्यंत तो आणलेलाच नव्हता. वाडा कोलम मी आणते खिचडीसाठी डीमार्टमधून. तर त्याची करून बघायची होती. इथे तांदूळ घेतले, त्याच्यामध्ये तुरीची डाळ घातलेली होती आणि मस्त छान कांदा, टोमॅटो वगैरे, बटाटा हे सगळं आपले जे काही मसाले असतात, लाल तिखट, हळद वगैरे, खानदेशी काळा मसाला, ते सगळं टाकून व्यवस्थित परतवून घेतलेलं होतं. त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ घातली. गरम पाणी करायला ठेवून दिलेलं होतं कॅटलमध्ये आणि खिचडी तिकडे मस्त छान अशी कुकरचं झाकण लावून दिलेलं होतं. तोपर्यंत कांद्यालाही पाणी सुटलेलं होतं थोडंफार. त्यामध्ये बेसन पीठ ॲड केलं आणि आपले ओवा घेतलेले आहेत, क्रश करून घेतले हाताने, म्हणजे छान अशी चव येते. थोडी हळद आणि थोडं लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त छान असं बॅटर जे आहे ना ते तयार करून घेतलेलं होतं. थोडा खाण्याचा सोडा घातलेला होता नंतर जे टाकलं मी ते. तर छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि कढईमध्ये आता तेल तापवायला ठेवलेलं आहे. आणि जसे हॉटेलला असतात ना तसेच भजे तिला पाहिजे होते, कारण येताना स्कूल वगैरे असले ना त्यांच्यासमोर हे सगळं असतंच, वडापाव, समोसे, कांदा भजी वगैरे. ते बाहेरचं बघून मुलांना तसंच हवं असतं. तिला काही मी घेऊन दिलेलं नव्हतं, कारण पावसाचं वातावरण होतं आणि घरी यायची पण घाई होती आम्हाला. खूप पाऊस चालू होता. म्हटलं चल बाई, उशीर होईल परत आपल्याला, तुला घरी गेल्यानंतर मी लगेच बनवून देते असं सांगितलेलं होतं. त्यामुळे आल्यानंतर लगेच मी तिला कांदा भजी बनवून दिलेली होती आणि छान झाली होती बरं का. मस्त छान अशी कुरकुरीत कांदा भजी झालेली होती, अगदी हॉटेलमध्ये असते तशी. चला, एका साईडला मस्त अशी आपली गरमागरम खिचडी तयार झालेली होती आणि छान होता तांदूळ, मस्त झालेली होती त्याची खिचडी. आवडली मला. नेक्स्ट टाईम मी परत नक्की आणेल. आणि असे भजे वगैरे तळून गरमागरम त्यांना दिले. दोघींना तर भजेच खाल्ले, खिचडी काही खाल्लीच नाही. पण आमच्यासाठी म्हटलं टाकून देऊयात. आणि उरली तरी रात्रीची बाशी खिचडी खाणं ही आपल्या खानदेशातील लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. त्यासाठी मग खिचडी उरली तरी काही हरकत नसते, आम्हाला नाश्त्याला सकाळी आवडते. चला, मस्त छान कांदा भजी आणि आपली खानदेशी खिचडी आणि मस्त मिरच्याही मी काढून घेतलेल्या होत्या पीठ घालून. चला, आणि बिबडी तळून घेतलेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा ताईंनो. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.